आज मी तुमच्याशी बोलणार आहे अशा एका गोष्टीविषयी ज्या आयुर्वेदाने कितीतरी वर्षांपूर्वी सांगून ठेवल्यात. ह्या ज्या स्किन केअर रुटीन आपण फॉलो करतो ना, हे जर आपण आपल्या प्रकृतीनुसार म्हणजेच त्वचेच्या प्रकृतीनुसार जर केलं ना, तर आपल्याला जो होणारा फायदा आहे तो दुप्पट होताना दिसेल आपल्याला. म्हणजे काय होईल ना, तुम्हाला जो रिझल्ट मिळणार आहे तो आपल्याला अजून लवकर होताना दिसेल आणि कायमस्वरूपी टिकणारा दिसेल. कफ प्रकृतीवाल्यांचे जे पिंपल्स येतात ते कायमस्वरूपी टिकू शकतात आणि त्यांचं पिगमेंटेशन हे डीप किंवा खोलवर दिसतं. आज मी तुमच्याशी बोलणार आहे अशा एका गोष्टीविषयी ज्या आयुर्वेदाने कितीतरी वर्षांपूर्वी सांगून ठेवल्यात. कधीतरी तुमच्या चेहऱ्यावरती ड्रायनेस जाणवतो का? कधी असा पटकन एखादा पिंपल येतो आणि त्याच्यामध्ये पस होतो का? किंवा एखादा दिवस अशीच उगाच ऑइली स्किन वाटते का तुम्हाला? किंवा एखाद्या दिवशी खूप डल वाटते? त्यामागे कारण असू शकतं तुमची शरीराची आणि त्वचेची प्रकृती. हे आयुर्वेदाने अगदी स्पष्टपणे कितीतरी वर्षांपूर्वी सांगून ठेवलं. ह्या ज्या स्किन केअर रुटीन आपण फॉलो करतो ना, हे जर आपण आपल्या प्रकृतीनुसार म्हणजेच त्वचेच्या प्रकृतीनुसार जर केलं ना, तर आपल्याला जो होणारा फायदा आहे तो दुप्पट होताना दिसेल आपल्याला. नव्यार्वेद असे काही प्रॉडक्ट्स घेऊन आले आहे की तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला तुमचं स्किन केअर रुटीन हे कस्टमाइज करता येईल. म्हणजे आपली प्रकृती जाणून घ्यायची, त्याच्यानुसार प्रॉडक्ट सिलेक्ट करायचे वेबसाईटवरनं आणि ते रोज वापरायला सुरुवात करायचे. म्हणजे काय होईल ना, तुम्हाला जो रिझल्ट मिळणार आहे तो आपल्याला अजून लवकर होताना दिसेल आणि कायमस्वरूपी टिकणारा दिसेल. वात, पित्त आणि कफ अशा 3 प्रकृती ह्या आपल्या शरीराच्या असतात. प्रत्येकाची कोणती तरी स्किनची त्वचेची प्रकृती ठरलेली असते. तुम्हाला कधी एखाद्याची तुम्हाला प्रकृती ही वात असेल तर कशी ओळखायची ते आता मी तुम्हाला सांगते. ड्राय जर स्किन वाटत असेल, इची वाटत असेल, साधारण 30च्या दरम्यानच थोडे फाईन लाईन्स आणि रिंकल्स यायला सुरुवात झाली असेल ना, तर तुमच्या त्वचेची प्रकृती वात प्रकृती असू शकते. तुम्हाला उन्हात गेलं तरी जर चेहरा लालसर होतोय, रेडनेस जाणवतोय, पॅच दिसतायत, अगदी 30च्या दरम्यानच फ्रेकल्स किंवा पिगमेंटेशन जर गालाच्या बाजूला यायला सुरुवात झाली आहे, किंवा एखादा पिंपल कधीतरी येतो पण त्याच्यात पस नक्की होतो, अशा प्रकृतीचं तुमची जर प्रकृती असेल त्वचेची, तर तुम्ही पित्त प्रकृतीचे असू शकता. एखादा टिश्यू पेपर घ्या आणि तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती असा लावून बघा. 2-3 वेळा 2-3 दिवस सलग करून बघा. आणि त्याच्यावरती जर तुम्हाला ऑइल दिसलं ना कधी, जर तुमची प्रकृती ही कफ प्रकृती असू शकते. कफ प्रकृतीवाल्यांचे जे पिंपल्स येतात ते कायमस्वरूपी टिकू शकतात आणि त्यांचं पिगमेंटेशन हे डीप किंवा खोलवर दिसतं. म्हणजे पिगमेंटेशन आणि खोलवर दिसणारं पिगमेंटेशन पूर्ण गालावरती आणि प्लस ऑइल जर दिसत असेल तर तुम्ही कफ प्रकृतीचे असू शकता. तुमची ड्राय आणि फ्लेकी स्किन वाटते तुम्हाला, म्हणजे वात प्रकृती ही तुम्ही आता तुम्हाला समजली की ही वात प्रकृतीची आपली स्किन आहे. मग तुम्ही काय करायचंय? पहिलं प्रॉडक्ट वर्ण्य संपदा फेस वॉश. हा जो फेस वॉश आहे ना, हा मिड फोमिंग फेस वॉश आहे. मंजिष्ठा नावाच्या आयुर्वेदिक वनस्पतीपासून बनवलेला आहे. कुमकुमादी ऑइल आणि जोजोबा ऑइल रिच आहे. त्यामुळे काय होतं ना, तुमच्या त्वचेला नैसर्गिक ओलावा प्राप्त होतो, हायड्रेशन मिळतं, प्लस क्लिन्झिंग पण होतं. म्हणजे काय होतं की रात्रभरात जी आपण सकाळी उठतो तर रात्रभरात डेड स्किन सेल्स आपल्या चेहऱ्यावरती निर्माण झालेले असतात. मग ते डेड स्किन सेल्स पण निघून जातात आणि त्याबरोबरीने हायड्रेशन किंवा ओलावा सुद्धा इंटॅक्ट राहतो. अशा पद्धतीचा फेस वॉश जो ड्राय किंवा इचीनेस नाही निर्माण करत, तो म्हणजे वर्ण्यसंपदा फेस वॉश. हा फेस वॉश हा दिवसातून तुम्हाला फक्त एकदा वापरायचा आहे, कारण तुमची ऑलरेडी ड्राय स्किन आहे त्याच्यामुळे. दुसऱ्या नंबरचं प्रॉडक्ट म्हणजे नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम. नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम बनवलंय ऑलिव्ह ऑइल, कोकम बटर, शिया बटर या नैसर्गिक इन्ग्रेडियंट्स पासून. आणि हे लावल्यामुळे तुमच्या स्किनच्या सेल्सच्या आतमध्ये जाऊन ते हायड्रेट करतं तुमच्या स्किनला. म्हणजे काय करतं ना, की आतमध्ये जाऊन हायड्रेट करतं आणि हे हायड्रेशन किंवा हे नरिशमेंट, हे पोषण हे दिवसभर टिकून राहायला मदत होते. वात प्रकृतीचे जी स्किन असते ना ती ड्राय असते, त्यामुळे त्याला खोलवर पोषण पाहिजे, खोलवर मॉइश्चरायझेशन पाहिजे. हे परफेक्ट मॉइश्चरायझर आहे वात प्रकृती किंवा ड्राय स्किनसाठी. तिसरं प्रॉडक्ट आज मी सांगणार आहे ते म्हणजे काजळ. ज्या पद्धतीने स्किन ड्राय असते त्याच पद्धतीने आईज सुद्धा ड्राय असू शकतात, म्हणजे डोळे सुद्धा ड्राय असू शकतात, भुवया ड्राय असू शकतात, आय लॅशेसला ड्रायनेस जाणवू शकतो. मग ह्या सगळ्या आय प्रॉब्लेम्सचं वन स्टॉप सोल्युशन म्हणजे आयुर्वेदिक नॅचरल नव्यार्वेदचं काजळ. हे काजळ जे बनवलंय ते नॅचरल गाईचं तूप, इन्ग्रेडियंट्स अतिशय नॅचरल आहेत आणि त्याबरोबर त्रिफळा नावाची वनस्पती आहे की जी समदोष निर्माण करते. म्हणजे काय, वात खराब असेल तर त्याला नॉर्मलाइज करायचं काम करते. वात प्रकृतीच्या लोकांनी काजळ वापरणं मस्ट आहे. त्यांचं काजळ कधीही पसरत नाही, कारण ऑलरेडी डोळे खूप ड्राय असतात.
त्यामुळे हे काजळ हे तिसरी स्टेप म्हणून रोज फॉलो करायचं आहे. वातो प्रकृतीच्या लोकांनी वर्णसंपदा फेस वॉश दिवसातून एकदा, नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम दिवसातून एकदा आणि काजळ सकाळी बाहेर पडण्यापूर्वी, वाटलं तर रात्री पण एकदा वापरायला हरकत नाही. आता मी सांगणार आहे पित्त प्रकृतीविषयी. पित्त प्रकृतीची त्वचा कशी असते साधारण? उन्हात गेलं की सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन येते, म्हणजे अतिशय लालसरपणा निर्माण होतो, म्हणजे सनटॅन पण पटकन होतं, लालसरपणा निर्माण होतो, इचिंग होतं, रॅशेस निर्माण होतात, एखादं पिंपल कुठेतरी येतं पण त्याच्यात पटकन पस निर्माण होतो. मग या सगळ्यामध्ये काय करायचं ना हे कळत नाही. पहिला नंबरचं प्रॉडक्ट नीम आणि हळदीचा फेस वॉश. नव्या आयुर्वेदने बनवलाय नीम एक्स्ट्रॅक्ट, हळदीचा एक्स्ट्रॅक्ट, नीम इसेन्शियल ऑइल, टी ट्री इसेन्शियल ऑइल आणि कोकोनटचे बाय प्रोडक्ट्स यापासून बनवलाय नीम आणि हळदीचा फेस वॉश. दिवसातून एकदा वापरायचा आहे, आंघोळीच्या वेळेला फेस वॉशने वॉश करायचा आहे. ह्यामुळे काय होईल की तुमचं कामनेस निर्माण होईल आणि त्याबरोबरीने पिंपल्स येण्याची जी प्रवृत्ती असेल ना ती स्टॉप होईल. काहींना रोज दरवेळेला असे काही पिंपल्स खूप येत नसतात, कधीतरी एखादा पिंपल येतो आणि मग तो जाता जात नाही. मग ह्यासाठी नीम आणि हळदीचा फेस वॉश दिवसातून एकदा वापरणं मस्ट आहे. दुसरं प्रॉडक्ट नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम. नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम बनवलंय अतिशय नॅचरल इन्ग्रेडियंट म्हणजे ऑलिव्ह ऑइल, कोकम बटर आणि शिया बटर, जे डीप मॉइश्चरायझेशन देतं, डीप हायड्रेशन देतं. पित्त प्रकृतीवाल्यांची स्किन असते अतिशय सेन्सिटिव्ह, कुठलंही प्रॉडक्ट वापरून चालत नाही केमिकलवालं. त्यांना लगेच घळाघळा डोळ्यातून पाणी येतं, लगेच रॅश येते आणि डॉक्टरांकडे पळावं लागतं. मग अशा वेळेला नॅचरल इन्ग्रेडियंट असलेले जर प्रॉडक्ट्स वापरले तर त्याने सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन येऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांची सेन्सिटिव्ह टाईप ऑफ स्किन आहे, नाजूक प्रकारची स्किन आहे, म्हणजेच पित्त प्रकृतीची स्किन आहे, त्यांनी नक्की वापरायचं नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम. सकाळी एकदा आणि रात्री एकदा असं 2 वेळेला हे वापरा. तिसरं प्रॉडक्ट काजळ. काजळ का वापरायचं? सिंपल आहे. गाईचं तूप जे डोळ्याला थंडावा देतं. पित्त प्रकृतीवाल्यांना डोळे लाल होणं, डोळ्याला लाली येणं, खाज येणं, डोळ्यातून सतत पाणी येणं हे सगळे प्रॉब्लेम्स असतात. मग ह्या प्रॉब्लेमवरती वन स्टॉप सोल्युशन कोणतं? ते काजळ. गाईचं तूप, भीमसेनी कापूर, ओवा हे नॅचरल इन्ग्रेडियंट्स, त्रिफळ आणि ज्योतिषमतीचं तेल यापासून बनवलंय की जे डोळ्याला थंडावा देतं आणि तुमचे डोळ्याचे प्रॉब्लेम्स कमी करतं आणि डोळ्याला आरोग्य प्रोव्हाइड करतं. या प्रकारचं ते म्हणजे काजळ. पित्त प्रकृतीवाल्यांनी काय काय वापरायचंय? नीम आणि हळदीचा फेस वॉश दिवसातून एकदा, नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम दिवसातून 2दा आणि काजळ दिवसातून एकदा. आता मी बोलणार आहे कफ प्रकृतीविषयी. कफ प्रकृतीची स्किन कशी ओळखायची हे मी सुरुवातीला सांगितलं. एक टिश्यू पेपर घ्या, 3 दिवस टिश्यू पेपर हा तुमच्या स्किनवरती डॅप करा. तुम्हाला ऑइल दिसलं की तुम्ही समजायचंय ही तुमची कफ प्रकृतीची स्किन आहे. कफ प्रकृतीची स्किन ही ऑइली असते, डोळे पाणीदार दिसतात आणि ह्याला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रॉब्लेम दिसतो म्हणजे पिंपल्स. हे पिंपल्स जात नाही, त्यांचे पस फील्ड असतील असं नाही, पण खोल रुतलेले, खोलवर गेलेले असे पिंपल्स दिसतात आणि त्याचे आफ्टर मार्क्स राहतात. म्हणजे जो पिगमेंटेशन किंवा काळसरपणा पिंपल्स नंतरचा असतो ना, हा कफ प्रकृतीवाल्यांमध्ये दिसेल. मग हे होऊच नाही म्हणून स्किन केअर करणं महत्वाचं आहे. त्यासाठी काय काय वापरायचंय? पहिलं, नीम आणि हळदीचा फेस वॉश. ह्याने दिवसातून 2दा म्हणजे आंघोळीच्या वेळेला एकदा आणि रात्री झोपण्याच्या पूर्वी एकदा असं डबल क्लिन्झिंग करायचंय. 2 वेळा ह्यांनी फेस वॉश वापरायचंय. ह्या फेस वॉशने काय होईल, एक्सेस ऑइल जे प्रोव्हाइड करताना आपली स्किन किंवा सिबॅशियस ग्लँड्स जे ऍक्टिव्हेट झालेले असतात आणि सीबम नावाचं इन्ग्रेडियंट सारखं बाहेर टाकत असतात की ज्याच्यामुळे पस निर्माण होतो, ज्याच्यामुळे पिंपल निर्माण होतात, त्याची प्रवृत्ती कमी होते. म्हणून कफ प्रकृतीवाल्यांनी म्हणजेच ऑइली स्किन टाईपने 2 वेळेला नीम आणि हळदीचा फेस वॉश वापरणं अतिशय गरजेचं आहे. ह्यामध्ये आहे टी ट्री ऑइल इन्ग्रेडियंट की जे क्लीन्स करतं आणि त्याबरोबरीने हायड्रेट सुद्धा करतं. नंबर 2चं प्रॉडक्ट कोरफड कडुनिंब जेल बेस मॉइश्चरायझर. कोरफडीचा गर, टी ट्री ऑइल, नीम ऑइल आणि हळदीचा एक्स्ट्रॅक्ट यापासून बनवलेलं जेल बेस मॉइश्चरायझर जे आतपर्यंत जाऊन हायड्रेशन देतं विदाउट एनी ऑइली इफेक्ट. ऑइली स्किनला अजून ऑइल देणं म्हणजे अगदीच वेडेपणा आहे, हो की नाही? मग त्यावेळेला काय करायचं आपल्याला? जेल मॉइश्चरायझर वापरायचे जे ऑइली बिलकुल नाहीये पण खोलवर जाऊन मॉइश्चरायझेशन देतं. कारण ही कफ प्रकृतीवाल्यांना काय आहे की ऑइली स्किन असल्यामुळे ऑइल बेस्ड मॉइश्चरायझर वापरणं
हे चालत नाही. त्याने पिंपल्स अजून अजून येऊ शकतात, वाढू शकतात आणि त्याचे आफ्टर मार्क्स राहू शकतात. म्हणूनच काय करायचंय, जेल बेस्ड मॉइश्चरायझर दिवसातून 2दा. तिसरं महत्वाचं, काजळ. ह्यांचे डोळे पाणीदार असतात, सुंदर असतात. मग त्याचं सौंदर्य वाढवायचं अजून कशाने वाढवायचं, काजळाने. काजळामध्ये आहे गाईचं तूप, की ते डोळ्याला थंडावा देतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कफ प्रकृतीवाल्यांना जे डोळ्याचे सतत प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे डोळे एकमेकांना चिकटणं, त्याच्यातून सतत स्त्राव येत राहणं किंवा डोळ्यात सतत पाणी येत राहणं, हे प्रॉब्लेम्स कमी करायचे आहेत तर काजळ वन स्टॉप सोल्युशन आहे. आमच्या काजळामध्ये आहेत नॅचरल इन्ग्रेडियंट्स, ते आहे स्मच प्रूफ, वॉटरप्रूफ आणि लॉंग लास्टिंग. आज तुम्हाला कळलं का तुमची प्रकृती कोणती आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला तुमच्या स्किनची प्रकृती कळली का. कारण ही प्रकृती फक्त स्किनची नाहीये, तुमच्या संपूर्ण बॉडी, लाईफस्टाईल, तुमचा बॉडी पॅटर्न सुद्धा या प्रकृतीवरती अवलंबून असतो. प्रकृती कळली असेल तर कमेंट करा. आणि तुम्हाला अजून असा कोणता इंटरेस्टिंग व्हिडिओ जर आमच्याकडनं अपेक्षित असेल ना, तरी तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेले सगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला मिळतील www.navyaayurved.com वरती.